लडकं सायन्स अकॅडमी अर्थातच लडकं स्कूल ऑफ फाउंडेशन इयत्ता 1ली ते 12वी इंग्रजी माध्यम स्कूल, IITians, NITians, अनुभवी शिक्षक वृंद, क्रीडा आणि कलागुणांबरोबरच जेई, नीट आणि सीईटीच्या स्वतंत्र बॅचेस, परिपूर्ण तयारी, उत्कृष्ट निकाल, दर्जेदार शिक्षण आणि हॉस्टेल व मेसची ही उत्तम सुविधा. चला तर मग आपल्या पाल्याला डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी त्याचा पाया मजबूत करणाऱ्या एकमेव लडकं स्कूल ऑफ फाउंडेशनला आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा. संपर्क पत्ता सिटीन चौक, अर्बन ग्राम शेजारी, संभाजीनगर, बारामती. मोबाईल 96 230 90 887 तसेच 70 58 52 45 15. हे गणाची कमाल, आमिरची धमाल, गणाची कमाल, आमिरची धमाल. दोस्ताना हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी. नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. मिस्त्री बोला की. किती आज रे? 900 रुपये हजरी. 900 रुपये आज रे तुम्हाला? हो. आणि तुम्हाला? 500 रुपये. अयो 500 रुपये होईल. हो. आता बाबा कमालच झाली बाबा. तुम्हाला माहिती आहे मुंबईला किती हजरी गावड्याला? नाही राव माहिती. गावड्याला 3000 हजरी आणि बिगारला किती माहिती आहे का? 1200 रुपये हजरी. बरं आहे की राव. बरं आहे की राव, म्हणजे तुम्ही केवढी तिथं नाचावताय. हा 500-700 रुपयात परवडते का? नाही. हा तुम्ही राव बिंदास करता राव. हा हे काम करता. बोला की. येता का मुंबईला? येऊ की. हा येऊ की. अहो हे कॉन्ट्रॅक्टर देणं आले काही. ठीक आहे. ठेकेदाराला काढल्या. कशाच कळते ठेकेदाराला? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? काय करा माहितीये का, तुम्ही 50,000 तुम्ही 50,000 उचल घ्या. जायचं काम इथलं गबाळ आवडायचं, जायचं की मुंबईला. चालते जाऊ की मग. जायचं का? जाऊ की. 3000 रुपये हजरी. मला सांगतो सगळं ठेकेदार जेवायचं राहायचं खायचं सगळं ठेकेदारच बघतो. बरं बरं चालतंय चालतंय जाऊया मग. तुम्ही महागा बिंदास त्याच्याकडे पैसे. हा हे असले काम असतात ना, किती राबवते. सकाळ सकाळ बोलवते, 9 वाजता येतो, 6 ला ते सुट्टी आली. रे लाज वाटते का तुला? नाही नाही सांग की मला लाज वाटते का? नाही का किती जीव घेशील का माझ्या एकट्याचा? का का म्हणजे का सकाळपासून का पाट्या वाटे गुरागत तुम्ही का? अरे मी काही तर काय येडा म्हणून बसलोय, उशीर झाले दोरीला जमून बसलोय मी. दोरी धरून काय करतोय? मग काय लाईन तुला कळत नाही वे? कशाची सगळं वाळंब्यात काम करायला कशाची तिघा का बसल्या नागापासून? अरे किती महत्वाचं काम. मिस्त्री सांगा मी काय पळत बसलो काय तर? नाही लाईन दोरी धरायला लागते. वय मला कळतंय की. सांग तुम्ही ठेकेदाराला आल्यावर लाईन दुरी धरताय का आपापसात गप्पा मारताय ती? नाही आला म्हणजे ही गौंडन तुला शिकवतोय. मग काय करू? हा बिगारी असून गौंड्याला बोलतोय का? अरे बोलतोय म्हणजे? अरे म्हणजे गौंड्याने तुला बोललं पाहिजे का? तू त्याला बोललं पाहिजे. करू वाटलं कर, नाही तर घरी जा. अरे घरी जा म्हणजे? घरी जा म्हणजे ठेकेदाराला नाव सांगेन मी आता. गौंडी ती गौंडी बिगार नसतं बोलायचं गौंड्याला. हा सर लाईन दुरी काढते माय सर. असू द्या बाबा, ते म्हणतात ना आडला नारायण आणि गाढवाचं पाय धरी. कुठं आणलं ही ओरड बघ. काय काम मी शिकवलं माहितीये का? मोबाईल मध्ये जर गवंडीला जर बिगारे बोलला ना, 2 महिन्याचा पगार कट असतो. 2 महिन्याचा पगार कट असतो. तुम्ही कसं काय ऐकून घेताय? हॅलो, असं कर, 5 दिवसाचा तुझा पगारच घेऊन टाक. होय का? हो, खर्चायला लागतील तुम्हाला. नाही, 3000 रुपये घेऊन टाक. तुझा 5 दिवसाचा सगळा पगार आहे. आणि बाळांनो काम करा व्यवस्थित. हो हो हो. पैशाचा वापर नीट करा. हो हो. अहो यात्रा होती आज, मागणार होतो पगार तुम्हाला. गावची यात्रा आहे आता, 2-3 दिवस काय आम्ही येणार नाही. हा चालते चालते चालते, पण दांडी मारू नका नंतर. नाही नाही येतो की रेगुलर येतो. हा बरं झालं यात्रा भागली. या ना काय रे पगार झाला तू? पगार झाला पण लाका निमाच दिला का? किती? त्याला 1,000 रुपये. हा असू द्या म्हणतात तेवढ्याच भागू. होय
बरं चल उरकून लवकर गेलं पाहिजे आता. अरे त्या दिवशी माझे पैसे दे ना 2000 रुपये कसं? त्या दिवशी घेतलेलं तुझ्या ही वय उचल ना. देतो की आता पुढच्या पगाराला देतो की लागा. 500 तरी दे मला. नाही लागा पुढच्याला देतो की बघू दाखव पैसे. अरे दाखव म्हणजे विश्वास आहे का नाही लागा तुला माझ्या? आला का मला पगार दिला नाही मला म्हणले 2 दिवसांनी देतो. होय का? हो अजिबात दिला नाही तुला नाही पगार? दिला हा पगार. बघू दाखव बरं खिशात. नाही तर अरे होय का? नाही तर म्हणून म्हणतो दे ना 500 रुपये दे. ऐक दे तुला काय झालं माहिती का पाहुणे रावळी यायच्यात आणि तुला तर माहिती घरी हा पैसे कमी भेटतात का त्याच्यात? अरे येडा बिडा का पैसे कमी नाही चांगलं मिळतात उलट. अरे कष्टाचं पैसे त्या येतं दिवशी लोकांचा मला मार खाण्यापेक्षा तर बरं आहे ना. त्या दिवशी लय पैसे भेटत होते आपल्याला. कशाचं पैसे भेटत होतं खऱ्याचं खोटं लबाडात तो आणि मोठं मार्क बी भरपूर मिळणार ना. पैसे भेटतात हो ह्याच्यात. हा हे कष्ट आहे कमी का भेटा ना डोक्याला टेन्शन नाही कोणाची कचकच नाही. आता तर म्हणाले भेटत होते पैसे. अरे असू दे, मी दे की यार काय मला देणार 500 दे. नाही परत परत 500 कवा द्यायचं तू माझं? नंतर मी तुम्ही का ना घरी सुख घ्यायला आलोय का काम करायला आलोय काहीच माहित नाही. नुसतं कामाला झोपलंय. आहे मी कामाला आलोय घरी का सुख घ्यायला आलोय ग? अरे तू आलाय सुख घ्यायला पण तुला एक दिवस काम पडलं तर तुला कसं वाटतंय बघ बरं. मला तर 12 महिने नाटराळ काय हेच काम आहे बघ. तुझ्या बापाचा पाय असतो का जाग्यावर सांग बरं. मला बी नाही पप्पाला काम करून दे वाटत. मग कर मग नाही करून दे वाटत तर मी करते माझं नसेल काय वाटत तुला. दादांना बी गावाचं बघायचं असतं. राहू दे नाही तर मी भरते. असू दे आता. आबड्या राहू दे मी करते. अरे आब्या कुठे चालला तो? जातो की आता यात्रा नाही गावची जातो गावात. बरं जा जत्रत पण संध्याकाळी चांगला ऑर्केस्ट्रा आहे तर तिथं उठून नाचू बिचू नको नाही तर माझी घाल वापरू. मला माणसं नावं ठेवतेली पोर उठून नाचतंय म्हणून. तुम्ही तर रात्री तमाशात लय पुढं करत होता. अरे पुढं पुढं म्हणजे आता माझ्याशिवाय नारळ फुटला जातोय का? पुढं करू नाही तर का मागं थांबू का मी? मला मित्र म्हणले का तुझ्या पापाचा तमाशा आहे. अरे मा पोरांना सांगायचं रे. तुला अहो कळतं पोराला काय दाखताय तुम्ही काय करताय ते बघा की आधी. काय मी करतोय? मी जातो आता. बरं जा जा बाळा तू. लेकरांचं हेच वय असतं तुम्ही त्याला दाबताय वे. दाबताय म्हणजे सांगावं लागतं. प्रिया तुला माहित नाही पोरं काय करतील आणि काय नाही. गावात जाऊन येड्यागत करू नको. बर यात्रेचा पिरियड चांगला चाललाय. हाय माझा आता कपडे दी चांगली. आता रात्रीचा गुलाल उतरलाय का तुमचा अजून अंगाचे कपडे मागायला लागलाय तुम्ही. अगं मग काय असंच जाऊ काय? जा की तसंच काय होतंय त्याला. इडी बिडी झाली काय? माणसं मला म्हणतील काय ही सरपंच याडबीड लागले काय? तसं झालंय रातचं उठून. अहो, दे चांगली कपडे दी मला. पांढरा ड्रेस मस्त पैकी घालू दे म्हणजे जाऊ दे. कपडे बिपडे देत नसते मी अजिबात तुम्हाला. का? नाही देणार. हे काय धुवायला मी आणून ठेवली का काय तुम्हाला. मग तू कशासाठी या? कपडे धुवायसाठी गुरांना खायला घालायसाठी. जत्रा खेत्रा माणसं आल्यात आणि तुम्ही बघताय बायको काय करते इथं. अगं प्रिया हिथं तुला काम करावं लागते मला गाव बघावं लागते का नाही? लागतंय की बघा. आणि मग तुला एवढं तरी कळलं पाहिजे आपला नवरा गावात सरपंच आहे त्याला इकडे तिकडे बघावं लागणार. अशी काय करते तू? उरक लवकर मला ड्रेस दे. चाललाय तुम्ही गावात. मग काय? पण माझी आई यायची संध्याकाळी 5 किलो मटण घेऊन या तुम्ही. 5 किलो? मग काय? आणि इतकं कशाला? अहो तिला आळणी लागतं सुक्क लागतं. तुझ्या आई का राक्षसी नाही? अहो काय बोलताय तुम्ही हे असलं. मग काय? अहो सासू आहे किती तुमची. सासू असू दे त्यांना म्हणावं लई वाच करायचं असलं येतानाच मटण घेऊन या. हे तर मी शिजवून देतो. मग काय त्यांच्या घरी त्यांना गोड लागत नाही येताना घेऊन यायला. मग खाऊन दे तिथं. मी कुठं म्हणलंय या जत्रेला. अहो जत्रा आहे मी बोलावलंय त्यांच्या लिकीच्या घरी नको का त्यांना यायला. अगं पण इतकं 5 किलो. एक काम कर आईला जेवाय बसवायची आतलंच वाढती म्हणून रस्सा घ्यायचा पालता करायचा. रस्सा घ्या खाय खाय गोड बोलून म्हणायचं तू नका टेन्शन घेत जाऊ. लई लाड करू नको आईचा तू. पुन्हा मागचा दिवस पुढे आणशील ती जाऊ दे मरू दी. आता मला फटदिशी कपडे दे. तू ऐकत जावाय पुढं आपल्याला कार्यक्रम आहे. पालखी हलल का माझ्याशिवाय सांग बरं? नाही की हलायचे. आणि मग मी गेल्याशिवाय पालखी हलणार नाही गुलाल पडणार नाही माणसं हलणार नाहीत. अगं पारंपरिक गजनृत्य ठेवलंय मस्त पैकी गावात बघ तुझं बी आवर हितलं आणि या गावात बघायला. अहो तुम्ही किती गोड बोला तुम्हाला काय कपडे देत नसते मी. काय झालं आता पुढं माणसं नाव ठेवतेली तर ठेवतील की नाव. मग काय मी काय 4 ड्रेस धुवायला मोकळी का सारखीच. अगं मग जत्रेचा पिरियड आहे तू ह्याला काय अडचण आहे का सांग बरं? धुवायचं की धुणं दूध त्याचं पाहुणं रावळ आल्यावर. तुला नका का तुला? बरं जाऊ दे मला कोण काय म्हणलं ना मी काय म्हणणार माहिती का आमची बायकोच काम चुकार आहे. हा जाऊ दे तुला नाव ठेवू दे मला काय करायचंय जा तुम्ही. गावाची जत्रा आहे तुम्हाला देव म्हणून मांडायचं तिथं गावात.
यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आली आहे. खूप खूप धन्यवाद. मोबाईल शहीद कैलासवासी सचिन नरका सोनवकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 5001 रुपयाची देणगी महालक्ष्मी देवीच्या घोडा मारायला का किसना धन्यवाद. शिवम लक्ष्मण अडके यांच्याकडे 50 रुपयाची देणगी दिली. धन्यवाद. या ठिकाणी येथे मोतीबिंदूचं ऑपरेशन महालक्ष्मी देवी यात्रेच्या निमित्ताने बुधराणी हॉस्पिटल यांच्या वतीनं या आपण आयोजित केलेले ते आपण सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आपल्या दुधेबावी गावची महालक्ष्मी देवीची यात्रा पार पडत आहे. रात्री आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे तमाशाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला आणि आज संध्याकाळी बी महिला भगिनींसाठी मी ऑर्केस्ट्रा आज ठेवलेला आहे महिला भगिनींसाठी. आणि मी सरपंच झाल्यामुळे दोन यातले 2 कार्यक्रम हे मी आणले होते. नाना बरंच क्रेडिट वाटतात. कुठलं कार्यक्रम आणलं लका तू काय केलं चेअरमन? आणि जर गावातला नीट कार्यक्रम जर पार होऊन द्यायचा नसला ना गावाच्या बाहेर व्हायचं कार्यक्रम होत तर गावात सुद्धा फिरकायचं नाही. दोघांनी आता गप्पासा दोघांच्या सहकार्याने गावाच्या सहकार्याने कार्यक्रम झाला. दोघं भांडणं करू नका आता अजिबात. मग अजिबात भांडून करू नका. 2 मिनिटं राव. आणि गावाची तुम्ही स्वभाव काढू नका. अहो पण आपण मी काय म्हणतोय इथं आडवं तिडवं बोलायची काय गरज आहे तुम्ही सांगा बरं. एकट्यानं 1000 रुपये वर्गणी दिली. बरं का? बोलायचं नाही. बर का एकट्यांदा 1000 रुपये वर्गण दिली म्हणजे गावाने का चुक दिलं नाही. प्रत्येकाने त्याला जमल तशी वर्गण दिली. आणि मी प्रामाणिकपणे सगळ्याला सांगतो गावकरी मंडळीला ज्यांनी यात्रेत भांडण केल्या ज्यांनी यात्रा बंद पाडली तो पुढच्या वर्षी मात्र यात्रेत काय दिसला नाही. कायमचा देवाने बंद केला. बोलत होतो तर मध्ये कशाला ओढला बाईक. हा मस्त कार्यक्रम चालला. नानाच्या मार्गदर्शनाखाली एकदम गजनृत्य कार्यक्रम सगळं जोरात चालल्यात. आणि पुढच्या वर्षी त्या नानाला भरभरून मताने विजय करा. आमरे कुठं गेलता आणि वेळेस कुठे गेलता म्हणजे वडापाव खायला गेलतो कुठं? हो तुला नाचून नाचून भूक लागली असेल ना.
सकाळपासून कोणाला काय खाल्लं नाही उपाशी येईल का मी उपाशी या. अरे मी जर नसतो ना मारला असला का नानाला. कुणी कुणी म्हणजे काय ते चेअरमननी. म्हणलं मग रासा माईक हातात घेतला ओढून अशी नाकडा गुच्ची मारणार. तेवढ्यात मी आडवा गेलो त्या चेअरमनचं पाय धरलं. म्हणलं नानाला नका मारू, वाटल्यास मारायचंय ना तर मला मारा. नानाला बी कळत नाही वय कशाला कुणाच्या बी वाटत जायचं आडवा आला का लावायचं. तिथं ठोकायचं होतं का लय झाली ते काय म्हणजे. बोलतोय तू? अरे काय आम्ही राहतोय ह्याचं आपण काय गरज आहे का त्याची किती नाटकं झाली मला मारतोय असा तोडावला असता का नाही म्या मग कळलं असतं. त्यांनी तुडावला असतो तुम्हाला. भाजनाला काय अक्कल नाही. एक तर आधी गरज गॅरेज हिसकून घेतलंय ते काय कमी आहे का ना आता माईक बी हिसकून घेतलाय. ना? हा हिस खाऊ स्ट्रीटला जायचो चेअरमन. आई भाजनाला बी लय शहाणा नाही. हा. वडापाव खात होतो पण सगळं ऐकायचं होतं मला माईक मधलं. कार्यकर्त्याचं नाव का नाही घेतलं तुम्ही? घना कार्यकर्ता दिसला नाही तिथं कुठं का गावासमोर सांगायला नाही का आलं घना आमच्या संघ आहे आमिर आमच्या संघ आहे अरे. यात्रा चांगली पार पडली. अरे का पोरांनो सगळं माईकवर सांगता येत नाही हा. असं का हा. माझं तुम्ही नाही, चेहरा बरोबर की आहे, नाही नाही, दोघं? अगं ना तू बोळा आहे तुला कळत नाही म्हणजे गावासमोर श्रेय नाही घ्यायचो आणि जवळ आलं की माझा गाणं करायचं होय. ना ना आम्हाला गावासमोर का तुम्ही श्रेय देत नाही. लका का ना का माझा लका माझ्या बायको सुद्धा जीव नाही इतकं तुमच्या दोघाव जीव आहे आला का मी एखादा तरी घातला का टाकून खातो कर तुम्हाला का नाही 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 नाही. नका असं करता फक्त तुम्ही. मटण आणल्यावर मात्र नाना तुम्ही दरवाजे बंद करून खाता. हा. नाही नका मटण तेव्हा कसं काय? अरे मटण लय थोडं आणतो काय वेळेस आता कसं होतं या आता जे असं आणण्याचं पैसे बी नाही तर तेवढं माझ्याकडे आता असं म्हणणं. तुम्ही पैसे नाहीत असं म्हणू नका. लय पैसे आहेत म्हणायचं. अरे लक्ष भाई आता पुढचं नियोजन कसं काय? पुढचं नियोजन सांगतोय तुम्हाला आता. मी काय म्हणतो आहे कपई घ्यायचं का तो फक्त बोल येडा बिडा काय नानाची आबरू जाईल. हा. गावचा सरपंच नाना आहे हा. आणि यात्रेत जर भांडणं केली हानाहानी केली त्यांना तीच नाही, नाही, पाहिजे. कधी भांडणं होते तर कधी बंद नाही, नाही, पडतंय. आता माईक घेतलं तेव्हा काय आपण राहील काय तिथंच मी बोललोय त्याला नसेल तसला फडा फडा असं अख्खं गाव बघत होत ते चेअरमनला बी कमजोर समजू नको. त्याने गुप्त वेशात 100-200 मवाली सोडल्यात गावात. जत्रेतनं फिरत्यात यात्रा कमिटीतनं फिरत्यात. मग त्यांनी सांगून ठेवलं नुसता मी इशारा केला ठोका घालायला सुरुवात करायची. भजनाला का नाना आपण बी 500 पोरं बोलवून घ्या. 500 नाही 1000 पोरं बोलावतो साईडला उभा करतो पण पोरांना एक ध्यानात ठेवा आता आमिर आणि गाणा तुमच्या हातात आहे गावची जत्रा कशी पार पाडायची. आता काय होणार आहे माहितीये का काय झालंय सांगतो माझ्या वाईटवलंय माणसं इथे. हा त्यांना असं करायचंय कसं तरी ह्यो कार्यक्रम बंद पाडायचं तर या आणि पुढल्या इलेक्शनला मला पाडायचं या म्हणून ही शाळा चालली या ध्यानात ठेवा तुम्ही. ना ना राव येऊ द्या राव कुणी बी लाव तिथं आडवा करून सोडीन मग एखाद्याला गाणं तुला का मग अरे. एखादा मला टेन्शन देते. तू ग बस. अरे आम्ही आडवण तिडवं करून नाही जमत. त्यापेक्षा अशी आयडिया करू का साप बी मरे लाठी बिना तुटी. संध्याकाळी जी पहिलवान येणार आहे इथं आखाड्यात सगळ्या पहिलवानांचा आणि माझा संपर्क आहे. पहिलवानला सांगतो नानाच्या मागं उभं राहायचं. एक पहिलवान 10 माणसं सहज आणल. अगं बाया अरे तसं- कोल्हापूरचं म्हण नका पुण्याचं म्हण नका सांगलीचं म्हण नका नगरचं म्हण नका सगळ्या भागातनं पहिलवान सगळं ओळखीच. आणि माझ्या माग नुसतं असं लेफ्ट साईडला राईट साईडला माग पुढं आणि मी मधनं असं चालत आणि तुम्ही माझ्या दोघं कडे पाहिजे. हा. आम्हाला विसरला ना ना नाना मग काय? अभिनंदन एका गोष्टीत रात्री तमाशा मात्र मस्त झाला बरं का. मस्त झालाय तमाशा ते ठीक आहे सगळं पण संध्याकाळी ऑर्केस्ट्रा बी एक नंबर झाला पाहिजे आणि कुठलं गालबोट लागता कामा नये माझ्या कॉलरला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही असल्यावर ना. आई जेवाय वाट बघती घरी जाऊ लवकर जेवण करू भूक बी लय बरं, लागली. चला एक काम कर तू तुझ्या घरी जा मी माझ्या घरी बघ मस्त मध्ये मटण बनव. अरे मटण आणाय गेलता का काय बोकड आणाय गेलतास हा का? मग किती उशीर झाला गेलेला हा काय गावची जत्रा या तिथं गजर नृत्य बाकीच्या गोष्टी पालखी होती मग ती सोडून डायरेक्ट मटणाला जाऊ का. अरे पण मटण अगोदर आणून द्यायचं आणि मग जायचं. हा अगं बोकाडच कापलं नव्हतं मरणाची गर्दी अख्ख्याच गावची जत्रा या. आणि असं किती आणायचं तो किती आणलंय मटण मटण चांगलं पावशेर आणलंय. पावशेर हो पावशेर कितीला माणसाला कोणाकोणाला घालायचं पावशेर मटण हे पावशेर सुद्धा कोणी खाणार नाही. कस काय नुसती हाड काढल्यात निभार बघून चावणार नाहीत कोणाला. चावता चावणार नाही तर पैशाचं ते 2 माणसं 4 माणसाची तेच खाऊन जायचं आणि आपण काय खायचं रस्सा. आणि हे असलं कांदा कसं आणलं हातात सुद्धा घेताय ना चिरायला. काय झाली अरे कांद्याला काय ते कांदा आणल्यात का बोर आणल्यात चांगलं नाही. तोच विचार कर ती पद्धत आहे का हात चिरायचं माझं
अगला का ह्या चांगल्या कांद्याला तू म्हणती वेळ ना उठती वेळ. अरे 1 नंबर कांदा इथं. हा अरे राय बोर तरी बरी राय बरोस तरी बरी. हात कापाय लागले कापायला गावते का तरी हातात चिरायला 5 बोटात. उद्यापासून मी तुला कांदा चिरून देतो. मग तर झालं ना. तुझी चिरून आणि राहिल्यातच कुठे कांदा चिराय छटाकालीन पावसाने आणतोय आणि त्यात मटण कर पावसाला राहिल्यात कुठे हे दिसणार काय कांदा किती. हा बाद झालं एवढंच. म्हणजे तू काय करते माहिती का 5-5 किलो आणलं ना लगेच शेजारच्याला वाटून टाकते. पावसाने आणतोयस. हो तू एक खाईस नशिबाला. ही धनश्रीचा फोन आलता का? अरे फोन आला तू काय कामच आहेस का माझ्या का मटण आणाय गेला दुपार लागली लोक जेवण खाऊन मटणाची झोपली जत्रायची आणि इथनं मोर करायचे ते करायचं. ती पोरगी आली धनश्री तिला आणाय कुणी नाही फोन लावून कटाळली तुझा फोन उचललास का तो? अरे माझा फोन सायलेंट होता. सायलेंट होता मग त्या आमिरला बोलावलं आणि तेच माझ्या कामावर पडतो तुझा काही उपयोग नाही. त्याला म्हणलं जा धनश्री तेवढी घेऊन ये. कुणाला लावलं तू? आमिरला. तुला कुणी सांगितलं उद्योग करायला? मग कोणाला लावायचं तीच पोर चांगलं आहे काय तुझा गेला की येतच नाही घरी फोन बी उचलत नाही काय करणार त्याला? म्हणजे त्या नावाला वय मावाला जातो त्या पुरीला आणायला. तुझ्या नजरेत मावाली माझ्या नाही. अगं तुला आता कसं कळलं तरीच्या टिपूरगी त्याच्या बरोबर लावली का आणि हसली का मग त्याला सांग आणि मला सांग का बटाटून मटणं आणायला कवा गेलाय तो? आता घेऊन येईल तो उगा नको कालवा करू कोणतं. किती वेळ झाला गेलेला पण? मग तास झालं गेलेला. अयो तास झाला गेलेला. अरे तुला काय कळतं मिळतं का नाही रे? ही 10 रुपये नाही म्हणून नाचत होतो तुला काय झालं होतं नाचायला माणसात? नाही तो प्याला मला चढायला लागली नव्ह का? अहो चेअरमन काय राव बोलताय तुम्ही? ह्याला मी देवदारात घेऊन गेलो ही पिऊ नाही नीट का सुधारावा म्हणून ह्याला तिथं मी घेऊन गेलो. तर ह्याच्या काय डोक्यात आलं काय माहित ही उदाळलं ह्याच्या नादाने मी बी घोडे उदाळले का उदाळलो. तुला काय होतं रे सारखं 10 रुपयाला यात्रेच्या दिवशी तरी का बसायचं किंवा मग यात्रे दिवशी म्हणजे चेअरमन राव का माणसाला का असतं. तुम्ही एक काम करा जावा गावात जाऊन माईकवर दौंडी द्या गावाला सुताक पाळणार आहे म्हणून सगळा कार्यक्रम जत्रा बित्रा तमाश सगळं बंद करणार आहे आपण आता. मी आत्महत्याच करणार आहे बंद सुताक गावाला. तेच ना आत्महत्या करून कोणाचं चांगलं झालंय का सांग बरं मला. बरं का चेअरमन मला मात्र एक पटलं नाही बरं का त्या गणाने का नाही माझ्या नाका गुच्ची हाणली या का बघा ना काळ निळ झालंय सगळं. अरे तुला गाण्याचा काय मला तर बाजीनानाचा लय राग आलाय. बरं काळ निळ म्हणतो पण फक्त मला काळ दिसतोय निळा का दिसत नाही. कुठे काळ खरंच की काळ जाऊ किती काय का असं ना पण त्या गणाला मला धडा शिकवायचा त्यांनी मारलंय म्हणजे मारलंय मला. ते काय काय असं त्याला धडा शिकवा सगळं पण यात्रा तरी व्यवस्थित होऊ दे की एवधी. काय यात्रा होऊन द्यायची चांगली इथं माझ्या बायकोला यात्रा का चांगली होऊन द्यायची. यात्रेत मी बघतोय सगळ्या बायका आपल्या नवऱ्याच्या खांद्याला धरून हाताला धरून नाच काम करतात मी काय करायला नको का? मग काय यात्रा कमिटीने तुझी बायको आणायची वय? आणाय पाहिजे ग्रामपंचायतने तिकडं पत्र पाठवाय पाहिजे पोस्टाने माझी बायको यायला पाहिजे हे. नाही अरे तू हाय 24 तास दारू संग अरे कशी येईल बायको तुझ्या संग? खाला येणार माझ्या बायकोला परत घ्यायची इसरो पाहिजे तिला एक कांगवा घ्यायचा आरसा घ्यायचाय मला घ्यायचंय. माझ्या बायकोला लेटर पाठवा बोलवून घ्या तिला पोस्टाने इष्टीने बी येते दारात इष्टी दिया दारात इष्टी ती होय. अरे 20 रुपयात बायकोला कोणी पर्स घेतली होती का? तुला काय करायचंय माझ्या बायकोचं प्रेम मी बघील तू नका सांगू तो राहिला ना बिना तुला कळत नसतं. आज दे तुला काय जी धिंगाणा घालायचा ना यात्रा झाल्यावर धिंगाणा घाली यात्रेत काय करू नकोस. मला म्हणजे हे तर यात्रेत कुठाला काय झालं तुम्हाला माहिती का? काय झालं काय म्हणजे यात्रेला बघायचं मी फिरायला असताना एक बायकाला टेक टू टेक माझ्या बायको सारखे दिसत होते प्रेमाने तिचा असा हात धरला त्या बाईने मला कुत्रीच्या आईने हाणलं तर मला लागतो काय माझं चुकलं गावला आपल्या शहराच्या पोटचं आव झाली की काव करत होती टराकलं की हाणते ते निभार बाईने नुसतं धरलं की बाकीच्या 4 बायाने निभार हाणला मला माहितीये का? नाही जेव्हा तुला कसं प्रत्येक वेळेस जत्रेत तुला बाईचाच हात धराय गावतोय दुसरं दिसत नाही कोण. बायकोचं प्रेम जास्त झाल्यावर तसं कुठली बी बायकोच वाटत असते काय तुला काय कळलं रे तुला बायको नाही तू शांत राहा. तुला हातच धरायचा असला ना 4 वाजता कुस्त्या आहेत येते तर तालमीत दर एखाद्या पैलवानाचा हात. बरं माझ्या जमीन डोक्याचं घातलं ते अहो मी 5 दिवस झालो लंगोट शिवून ठेवली 8 दिवस झाले व्यायाम चालू गेलाय 50 बैठका झोपायच्या आधी 50 बैठका झोपल्यावर मारतो मी माहितीये का तुम्हाला. माझं रोज माझं कसरत चालली चला गे तिथं माझं 5-4 हजार होते कुस्त्या घेऊन असं आखाड्यातनं पहिलवान उचलून फेकतो का नाही. हो आधी तू सर उभा राहा
मग पहिलवानाला फेक. रात्री बैठका जास्त हल्ल्यामुळं पाय दुखतात काय? निसटला जरा. चला. आमिर दिसला हवा खाली गेलाय वय. गाना अरे होय रे. हे आमल्या हा हे यार ही दिसला का तुला? आमरा दिसला का तुला? हो दिसला की. कुठं रे? काय गाणं सांगायचं तुला? अरे लगा आमिर लगा लय खत्री माणूस निघाला लगा. खत्री? अरे थोडा खत्री नाही तो लय खत्री निघाला. लय अरे लय पुढचा आहे तो. पुढचा होती त्याच्यावर एक पोरगी होती का रे? अरे पोरगी होती की. काय पोरगी होती? आय 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 आय. अरे अशी दिखणी पोरगी का नाही? काय मागच्या शेटा बसली. अरे काय त्याच्या गळ्यात गळा घातलाय आणि काय त्याच्या हातात हात घेती. अरे 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 मी तर म्हणलो आणि बघ की महत्वाचं म्हणजे अरे मी त्याला आमिर आमिर करतोय आणि असा दावतोय तो मला जणू काही ओळखतच नाही. आमिर आमिर कसं करत? डायरेक्ट दगड घ्यायचा डोक्यात घालायचा ना. हा आता एवढी भारी पोरगी त्याच्या मागच्या शेटावर बसली. असू दे भारी भारी सारखी म्हण नको. आले लक्षात? तुला काय बहिणी नाही तू तुझ्या घरी वैर लोकांच्या आया बहिणी आहेत त्या. आया बहिणी आहेत त्या पण अशा धरून बसत नाहीत त्या. हा विचारतं का तुला? अशी धरून बसली होती का? लका तुला चांगलं सांगावं होतं तर मला टाकायची तू. जा तुझ्या मार्गाने तू. बरोबर तू बी जा. उगत देवान का तुला मोकळा उगच केला नाही टकलो हैवान. नसतो ह्या मुंग्या मला विचारलं तर बरं झालं असतं. आई काय झालं? काय सांगू तुला आता? अरे अख्खं गाव पालतं घातलं. गेलेला तास झालं त्यो. त्या मुलं विचारलं तुला काय झालं एवढं तापायला? आता तू काय कर काय कर जरा शांत बस आणि मटण शिजलंय का बघ. दर मटण शिजलंय का बघ हे आणि मग हे कर येईलच की तेव्हा. तुला पडलंय मटणाचं मला मटण बिटण काय खायचं नाही. अरे माझं इथं पर अंग शिजून निघलंय गाबानी. ती पोरग कसं अजून आलं नाही. लोकांची तरणी ती पोरगी कुणाला सांगाव कुणाला नाही. मी बिनस हात का नाही तुला काय सांगायला काय झालं? हा अरे तुझं पोरग कोण आहे? मी का त्यो होय? अरे ती तुझ्यापेक्षा ती पोरलंय भारी आहे. हा राम आहे राम त्यो माझ्यासाठी. राम नाही एक नंबरचा रावण आहे त्यो. रावण नाही ती तुझ्या मनात रावण आहे. होय का? हा अरे काय रावण काय म्हणतोय त्याला काय काय बोलतोय त्याला. हा बरं आता किती वाजले? म्हणलं डाकू आता म्हणतोय रावण आहे म्हणजे काय ते होता? अरे आता किती वाजले? किती का वाजणार तिकडे नेले असेल फिरायला जत्र बित्र त्याला फिरायला. हा आता बापाचा माल आहे का त्याच्या? फिरायला घेऊन गेला असेल. तो आणायला होता का त्याला ना इकडे आणायला? अरे नाही थांबायचं ना असं तरणी पोरगी लोकांच्या भरोशावर नाही लावायची. तुला कसं कळत नाही? जग किती वाईट निघाले कळतं का तुला? उद्या मामाला मी काय तोंड देऊ? तेवढं वाईट नाही ना. जग असू दे वाईट तेवढं नाही ना वाईट. बरं असू दे. ही तुझं मटण त्यात ओतून ठेवू. मला आज तुझं मटण बी खायचं नाही आणि मला घरी बी यायचं नाही. अरे ऐकून तरी घे. खा नाही तर नको खाऊ. तू काय असं 10 किलो आणलं नाही. पावशेनं मटण आणलं 10 शिट्ट्या केल्या तर ती शिजाना म्हणून शिजलंय का बघ फक्त. म्हणजे नाही खाल्लं तरी चालेल. ती पोरगी येईल आता. हा त्या पोरगीला घाल आणि त्या पोराला बी खायला घाल. आलं चालते, लक्षात? चालते. काय करणार? कशी आहे गत्या? चांगली बाय. कधी आलीस तू? आता इथे झाले. नाही नाही पण सारखी ही म्हणायची मला आत्याच्या घरी जायचंय आत्याच्या घरी जायचंय. हा लय त्रास झाला का ग उन्हानी? हो ऊन खूप आहे. होय का? बस पाणी घेते बस देते पाणी. अरे कुठं रोज गेलता तू? फोन बंद लागतो तुझा. काय रे? हा किती फोन करायचा? होय का? घरची काम कोण करायची? तू आहे की घरची कामं करायला? नाही मी आता ह्या टाइमला होतो म्हणून बरं झालं.
इतर वेळेस मी काम करा थांबायचा घरी. हो 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 मला फोन करायचा ना तू. केलता तुम्हाला फोन, तुमचा फोन बंद लागत होता म्हणून आमिर दाजींना फोन केला. हे माझं कार्ड बदल तू पहिले आणि वेळेस बंद पडते. आणि मला समजलं आमिर दाजींनी सांगितलं तुम्हाला गाडी चालवायला येत नाही. कोण म्हणलं तुला? आमिर दाजी बोलले मला. बरं झालं आलं नाही तुम्ही. अगं तसं नाही धनश्री. अगं तू म्हणली असतीस ना तुझ्यासाठी गाडीच काय हेलिकॉप्टर चालवलं असतं मी. हेलिकॉप्टर चालवतोय. 20,000 रुपये तिकीट हेलिकॉप्टरची जायची. तिथं काय जत्रात आणून चालून चावी देऊन उडवायचे काय हेलिकॉप्टर. म्हणे मी हेलिकॉप्टर आणलं असतं. हा? तुला माहितीये का पावशेर मटण आणलंय. हो पावशेर आणलंय. कुणी किलो भर म्हटलं तू पावशेर पिशवी पण मटण पावशेर ते बी शिस्ता 10 चिट्ट्या बघितलं का धनश्री तू येणार पावशेर मटण घेऊन. अरे नाही मी किलो भर आणलं होतं. मला कदाचित काय वाटते आईने 10 चिट्ट्या देऊन आहे ना कदाचित त्याचा रस्सा केला असेल तुझ्या लक्षात आलं नाही. माझं 60 वर्षाचं वय झालं ते मला काय कळणारच. तू लागला मला ज्ञान शिकवायला. नाही ती राहू द्या. हो मी 1 किलो मटण आणले. धनश्री नाही संध्याकाळी घरी जेवायचं. मला काय बाकीचं माहित नाही का धनश्री. म्हणजे संध्याकाळी यायचं म्हणजे यायचं. बरं अगं ह्याच्या घरी कशाला? शोलेला आमचा दोस्त आहे माझा. ह्याचा आपला काही संबंध नाही. मी आता तुझ्यासाठी 2 किलो मटण घेऊन येतो. हा आई कांदायचे लांबचे असले तर त्यांचा स्वभाव खूप छान आहे. अहो होता असं काय करतात गाणं माणसावाळ काय चुकतोय तू. आईलाच माहित आहे आणि आता धनश्रीला बी कळलंय. होय ना. कळलं. राहू द्या तुम्ही आणताय ना मटण घेऊन या. संध्याकाळी दाजींच्या घरी जाते आणि तुमच्या इथे आपण सकाळी खाऊया. कशाला तुला सकाळ संध्याकाळ पुरेल एवढं मटण मी घेऊन येतो. कुणाच्या घरी जायचं नाही. गाव लय वाईट आहे इथलं. इथल्यांची नजर चांगली नाही. अजिबात कुणाच्या घरी जायचं नाही. अजिबात मला सोडायचं नाही. आता इथून मला विचारायचं कुणाच्या गाडीवर बसायचं नाही आणि मला विचारायचं कुणाच्या घरी जायचं नाही. हिला विचारायचं नाही त्याला विचारायचं नाही. मला विचारायचं काय असेल ती. पण तिला जत्रा बित्र आणली का नाही? अरे काय सांगू इतकं चाललं होतं. त्याचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? गावात चालली यात्रेत ती. फिरवाय नको का आपली पाहुणे येतील. हो आमिर आपली मग कोणाची आपली नाही पाहुणे. आपलीच आहे. म्हणजे माझं मी मामाच आहे की वाईस कमी. वाईस कमी कवा झाला? वाईस कमी म्हणजे या आईचा भाऊ म्हणजे माझा मामाच की. तू कुठं बी नाते आमची बळ जोड नको. तू तुझ्या मामाची तपली तू बघितलं का कसं करायचं. कसं करायचं मी सांग लक्ष देऊ. म्हणजे सगळे कामधंदा सोडायचे नाही मग तू काहीच कामधंदा आमचं करू नको म्हणतो. मी समर्थ आहे आणि तिला मी फिरवून आणतो. बर आई तुला काहीच गोष्टी माहित नसतात. तू अजिबात काय बोलत जाऊ नको. अरे मला दुसरं नाही काय सांगायचं पण जेवायला तिला नेतोयस ना तर जेवायला काय गरज नाही म्हणलंय ना मी. सोडव. काय गरज नाही अजिबात. बर धनश्री चल तुला यात्रा फिरवून आणतो. काय काय घ्यायचंय तुला? काय काय घ्यायचंय? पर्स घ्यायची तुला? मला बरेच काय घ्यायचंय. बरं चालतंय घेऊ आपण. त्याला पैसे लागते लय पैसे आहेत माझ्याकडे. किती पैसे बघितले का पावशेर मटण आणलं म्हणून पैसे नाही. पावशेर मटण तुला माहितीये का 2 किलो परत घेऊन येणार आहे मी. एक तर तुला माहितीये का सकाळपासून किती भूक लागली मला माहितीये का तुला. हा जेवढी बरं आई मी धनश्रीला यात्रेतनं फिरवून आणतो जरा. कशाला ना उन्हात आणाच कशाला जातो एवढ्या? का उन्हात आणायचं मग काय. मग कधी तिला हात आली तर चल ग धनु. काय काय घ्यायचं तुला? बरेच काय घ्यायचंय. चल मग मी आहे की. मी होय नाही तू आता तुझ्या घरी जा तुझ्या तू. हा कारण घ्यायचंय तर येऊ द्या ना त्यांना पण. नको त्याचा साप. नाही भूक लागली ते जेव की स्वयंपाक झालाय जेवून जाईत ना. अरे कसं जेवण गोड लागलं किती मला अपमान करतोय सांग बरं तू. लक्ष देऊ. मी वाटते जेवायला येतात. असं असतं वेळेला का म्हणजे सगळे काम मीच करायचे हे नाही नुसतं. जाऊ दे. काय माहितीये का ही आमच्या गावचं मंदिर आहे मारुतीचं. आणि ह्याच्या पाठीमाग ग्रामपंचायतीचं पूर्ण डिझाईन मीच केलेलं आहे. दाजी मला ते घेऊन द्या ना. मला भूक आपण- खायचंय. अगं तसं नाही आपण आधी देवाच्या पाया पडून येऊ. नाही आधी घ्या मग नंतर बघू. होय का? होय कसं आहे हो? 40 रुपये औषध आहे का? एक काय करा 10 रुपयाची का द्या. काय हो कसं करताय? मला तर आमिर दाजींनी किती काय काय चारले येताना. पेड्यान बिड्या घेतले आणि तुम्ही 10 रुपयाचं घेताय. एक काम करा 1 किलो द्या किलो. त्याचं काय तवा. आणि त्याला सारखं दाजी दाजी नाही म्हणायचं त्या आमिरला. त्याचा आपला काय लय संबंध नाही. आलं की लक्षात. हा तसं चांगले म्हणणार नाहीत. हा घे द्या 1 किलो. दाजींचं वोटिंग किती आहे? 1 रुपया कोणी दुकानवाल्यांनी घेतलं नाही. भिकारी 1 नंबरचा घेतलं नाही ना देतच नाही. त्यांना म्हणलं असेल मांडून ठेवा नावा म्हणून.
हा तसं मी करत नाही, मी रोख पैसे देणार आहे. माझ्याकडे काय दरा रेया द्या बांधून. हा दाजी तुम्ही माझ्यासाठी 500 रुपये दिले. बरं आता असं करा, बालुशा पण मला 1 किलो द्या आणि लाडू पण द्या आणि हे पण घ्या दाजी. हे कशाला, हे एकच आहे की. नाही मला हे पण पाहिजे आणि जिलबी पण घ्या. पेड पेड नको, पेड मला आमिर दाजींनी चालले ते नको. आणि हे ह्याला काय बोलतो तो हा हे पण द्या. ती लय गोड आहे ती. असू द्या द्या, मला आवडतं. होय का? हा असं करा, 1 किलो द्या. तुम्ही गप्प बसा आता, सगळे 1 किलो द्या. 500 रुपये तिथं संपलं पाहिजे. होय का? असू द्या, तिला जे काय पाहिजे ते द्या. शेवट काय पैसे आहेत तसं अजून बी आहेत, नाही काय अडचण. मग बेळ घेऊ का? घे घे. आत्याला पण होईल. नाही आत्याला बेळ नाही खायची, तिला डायबिटीज आहे. 200 रुपये द्या का अजून? अजून 500 दिले की तुम्हाला आता? अजून 200 झालं. होय का? बर हे करा, ही 200 घ्या, सगळं बांधून ठेवा, जाताना घेऊन जातो. हा चल चला. तू खुश आहेस ना? दाजी मला गोळा खायचा खायचा लगेच? हो. बर एक काम करा, मामा एक गोळा द्या. हा तुम्ही पण खावा की दाजी. मला नको, माझ्या जरा कशाचा प्रॉब्लेम आहे. हा मला नको. चांगला बनवा. होय होय. गोड करा. साधा देऊ का मसाले देऊ? ही द्या, चांगला मसाला द्या, मसाला द्या. काय तू कशाला राहिला इकडे? कशाला? तुझं जेवण झालं वय? जेवण? हा? अर्ध्या पोटानं उठून आलो, सगळं मटण संपलं. म्हणजे मटण संपलं वय? मग काय का कस काय कस काय म्हणजे पावशेर एवढं मटण आणले आणि म्हणतोय मटण तसं नाही, ती पाहुणे रावळे आल्यावर तसं कुणाच्या आता हे जाऊन काय खाणार आहे? आणतो की मी दुसरं आणतो की. काय तुला पटलं का धनश्री? बर आम्ही तुझ्या आईचं 2-3 फोन मला आलं म्हणजे आम्ही आलेले लावून द्या. ओ मामा आमिर दाजींना 1 गोळा द्या. त्याला नाही आवडत गोळा, त्याला पण सर्दीचा प्रॉब्लेम नाही, झाला. खातात ते. द्या एक छान. तुला ना नाही माझ्या कशाचा प्रॉब्लेम आहे. मग जातो आपण दोघं गोळा खाऊन जाऊ. हा कुठं थांब तिथं चौकात, कुठं जा? तिथं चौकात थांबतो. तुझ्या भरोशा सोडून जातो की तरणे ताटी पोरगी? कोणाच्या? तुझ्या. तुझा आमचा काही संबंध नाही. तू तुझा केलं, तुझी पाहुणे आता तुझ्या घरी आली जत्राला. तुला बघायचंय का धनश्री? चल आपण तिकडे जाऊन गोळा खाऊ. चल. काय नाही राहू दे, तुझा राहू दे गोळा. म्हणजे एक गोळा घेतला म्हणजे असं बोलतोय ना. हा, खा, तू बी खा गोळा. तसं करू नये, है का नाही? पाक ज्यादा टाकाव त्याला, पाक ज्यादा टाका. पाकाला पैसे असला तर बघा. पैसे का? नाही पैसे किती बी जाऊ द्या, पण डायबिटीस होतो. तुला नको ना? मला नको. कसा बघतोय तुला? नाही मी फक्त बघत होतो. बरं किती झालं? 30 रुपये. 30 झालं का? हो. बरं देतो की काय? ऐका की अजून 2 बनवा. तू अजून एक खाणार ना? अजून 2 बनवा. पुन्हा 2 कशाला? आम्ही तो खातो की एक. लय भारी. कडे भरपूर पैसे आहेत. हो, हाय कशात एकमेकाला चाललं तरी चालेल. मला बी थोडस खायचं होतं. कसं दुखतोय ना, तुम्ही मगाशीच बोललात कसं दुखतोय. हो पाण्यात बसणार का? हे भारी पाण्यात तिकडं. चला. नाही तिला लागत होतं पाण्यात, मला तर चक्करच येते. नाही मला काय नाही होत, मला आवडतं पाळण्यात बसायला. अरे लय आवडतं. तिने आल्यानं मला विचारलं होतं, दाजी पाळणा आल्यात का? पाण्यात बसायचं नाही. मला तर पाण्यात पोटातच गोळा येतो, चक्कर आल्यागतच होतं. लय बेकार. मागच्या वर्षी असं एका जत्रेत पाण्याची तुटला, 2-4 माणसं जागेवर खाला, असं अजिबात बसायचं. हिला बसायचंय की हिला लय आवडतं. हो, मला आवडतं. कशाला आपण मला सवय आहे बसायची, मला बसायचं. हिला बसवायचं बाबा, हिला बसवायचं. होय का? बर तू एकटीच बस. हा मी नाही बसणार का? मला नाही, मला चक्कर येते. आमिर दाजी आहेत की? आमिर दाजी हा मला नाही काय होत. नाही त्यांना काय होत नाही, ते बसतात बाजूला. मग तुझ्यासाठी मी बसून की स्वतः पाहिजे. मला काय चक्कर बिक्कर काय नाहीये. लय छान आहे. वकून पाडला म्हणजे होईल की सगळ्या बाल्या. होय का? आणि तू आतापर्यंत जो बल्ल्या चालवला दुपारपासून, तो का नाही रे तुला? हा आचारी बिचारी पाडला तर काय तसं नाही आमिर. चल वडापाव खायच्यात का? चल भूक पण लागली असेल. चल चला काय ना आला पैसे भरून आले की. वडापावची इथं.
खाणार 2-2? नाही ना मला नाही भूक. मला जेवण मी आलो जावा 2-2 घेऊ. हा जा जा होय मामा तुमचा एखादा मित्र होता का असला हलकट? नाही बाबा आपला काय तसा मित्र नव्हतो बाबा. अबा माझ्या पाहुण्याची पोरगी ऑनलाईन घेऊ मारतोय इतकी नालायक वृत्ती कुठं असती होय? काय कशाला तो असलं मित्र पाहत दिलं मला माहिती होय. असू द्या. आणि अशा पुरी बिरी बघितल्या 20चा देऊ का 30चा देऊ का नाही विचारायचं. जे आपलं 10चं गोळ आहे ते द्यायचं सरसकाट. माणसं का तुम्ही आपला धंदाच करायला बसलाय. हे तुमचं बी चांगलं नाही बरं का. तसं नाही पण एखाद्याला क्वालिटी लागतं गाण्याचे. अहो एकटा आल्यावर क्वालिटीची राहा. लय 10 जण संघ असल्यावर क्वालिटीचा नाही विचार करायचा. क्वांटिटी खपवायचं बघायचं. हा बर भारी वडापाव तिथलं. होय मग अरे एकदा तर मी 5-5 वडापाव खाल्लं होतं. काय म्हणताय? ह्यांचंच होय होय का ना. एकदा काय रे 5 वडापाव खाल्लेलं मी. तू काय 10 खाचीन की काट मिळाली. तुला एक नको होय रे. एक का की दाजी खावा की वडापाव. नको तू खा. तू खाल्लं तरी मग माझं पोट भरल्यासारखं या. लका धनश्री एवढी प्रेमानं म्हणते तरी खाय नाही का. मला म्हणली वडापाव खायचंय का तर लगेच मी हो म्हणलो. नाही माझ्या पोट बिघडले जरा माझं. होय खा जणू तू खा. हा शानी माझी बाई. हा मामा खावा याच्यात उद्या येणार आहेत. उद्या का? बर आज आलं तरी मग मामान बरं गेली तरी जातो. हा कारण पर उद्या सोडवाय कुणी नाही. हा 2 दिवस जत्रा असते आपल्या गावच्या लगेच बरं लावतो आज. नाही तसं नाही काय. बरं का नाही काम कर एक फोटो काढ की आमच्या दोघांचा. नाही मोबाईल मध्ये काढ तुझ्या. माझा कॅमेरा बिघडलाय मोबाईल. काढा की हो दाजी. अगं नाही जणू माझा कॅमेरा बिघडलाय मोबाईलचा. जाऊ दे आपण सेल्फी काढू. हा सेल्फी काढू सेल्फी लय भारी येते बरं का ना. होय का? असं हात कर घे. हा बघा कसं आलं. मला व्हॉट्सअपला पाठवा. हो. हा बरं यार उरक लय अजून पर्सन बिरस घ्यायची हिला. लय लोड आहे माझ्या माग. मग हिला होय का? मग काय तर बर आम्ही माझ्या पोटात लय गुडगुड करतय. असं कर तिला तू पर्स घ्यायला घेऊन जा. मी जरा आलो घरनं जाऊ ना. मग असं कर घे 2000 रुपये दे. होय रा 2000 रुपये बस का. बस झाले. दे 2000 रुपये. कशा 2000? पर्सन बिरसन नको घ्यायला तिला. हो दाजी मला शॉपिंग करायचंय. अरे लय काय काले. होय का? एक काम करा तुम्ही पटापटा खा. ती सुया फण्या पर्सवाली सगळी माझ्या ओळखीची. तर मी जरा चेप मध्ये घेऊन देतो. हा कच्चा डुप्लिकेट घेऊन देशील. नाही हा झालं वडापावचं. का ना अजून 2 वडापाव सांग रे. एक आमिर बस झालं. तुला पोट भरलेला कळत नाही. बस करा. त्याला पहिल्यापासून खायचं ना? प्रॉब्लेम आहे. त्याला घ्या पोट की दाजी. भरलेला कळत नाही. हा हिला घ्या की. खायचं का ना. हे बघा दाजी ही आवडली मला. ही पर्स घ्यायची. ही होय. नाही ही अलीकडची. आणि ह्याच्यापेक्षा ही बघ कसली वाटते. अरे कशाला तिला आता ही आवडली ना खालची एवढी वरची मोठी कशाला लागती मग असं कर दोन्ही घे. ही पण घे आणि ही पण घे. ही तिला आवडली ही मला आवडली. 1 नंबर दिसेल तिला पर्स आहे का नाही. पर्स घेऊन फिरणार आहे का? तिला लागत नसेल होय पर्स. होय का धनश्री. लागतात मग गणा हो की एक घेईन ही एक 2. जा होय. मावशी कितीला होई पर्स? 150 रुपये. होय का? क्वालिटी नाही चांगली म्हणतात. माल सगळा चांगला संपलाय. मी काय म्हणतोय की त्यांना म्हणा 2-3 घेतल्यावर काय कमी जास्त करताल का नाही. 2-3 अजून आहे का ना? कमी जास्त करतील की. 2-3 कोणाला होय मावशी 2-3 घेतलं तरी होतील काय कमी. होणार ना. होय रेट कमी होईल म्हणते. घे घ्या की दाजी मला कुठली कुठली घ्यायची. रोज एक वापरायला होईल. ही एक घे आणि ही एक घे. आणि कुठली. आणि ही बदामाची घ्यायची. घेतो घ्या तुम्हाला जे काय लागतंय ना. असं करा तुमचं सगळं जेवढं सामान आहे ना हे सगळं भरून द्या ह्यांना. अरे ऐक ही तर थांबून कळणार आहे. धनश्री इकडे तुला दाखवते. हे बांगडे बघा ही. हो हे बांगडे बघ कशी भारी आहेत. हो खूप छान आहेत. आहे का ना. हा. अयो ही नेकलेस बघितला का. घ्यायचं काही. अहो दाजी ते मंगळसूत्र आहे. अयो मंगळसूत्र आहे होय. पुरीला काय बी काय दाखवते तुला कळणार होती मंगळसूत्र आहे ती. अरे ह्याचं डिझाईनच कळलं नाही मला नक्की. होय तुला सगळं कळतंय तेवढंच बरं कळा ना मंगळसूत्र आहे का नेकलेस आहे ती. हा मग दुसरं घे नेकलेस. हो घेऊ इथला घे नेकलेस. हो बर झालंय का तुझं? बस झालं आता घेतलं एवढं भरपूर झालं. चला आता अरे पट्ट्या बिट्ट्या घेऊ दे की तिला. बस झालं. यार पैसे द्यायचे राहिले काय. जोर पाहिजे आणि पुट्टी किस्सा
चकर कर 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 फिरतय. किती शांतता आली या मैदानला. आज सोन्याचा दिनो वर्ष अमृताचा धनो आहे. सोन्याचा दिवस आहे या यात्रा कमिटीसाठी. अनेक महाराज केसरी हिंद केसरी या ठिकाणी लढले आणि यही कुस्तीचा फार मोठा इतिहास आहे. पहिली कुस्ती आणि आत्ताच्या कुस्तीत फार मोठा फरक झालाय. रामायण महाभारत पुराण जैन धर्म अनेक धर्मामध्ये कुस्त्या होत्या. स्वारी भरलेल्या समोर मानेवरती कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे आणि एक जबरदस्त कुस्ती चालू आहे. वादळापुरीची शांतता स्वारी भरलेली आहे. आज दुधवाईचं मैदान महालक्ष्मी यात्रा आणि मी कुस्तीने घातमात्र शेडगे बोलतोय. या महाराष्ट्रातल्या कुस्तीला ऊर्जा देण्याचं काम या आज महालक्ष्मी यात्रेच्या माध्यमातून होत झालेलं आहे. कुस्ती हा ध्यास आणि कुस्ती हा श्वास आहे. अनेक कुस्त्या 3 मे 1959 ला पहिल्या भारताचा हिंद केसरी श्रीपती खंचनाने पहिली हिंद केसरीची मानाची गदा घेतली. असा कुस्तीचा दैनिक इतिहास आज 66 महाराज केसरी या महाराष्ट्राला लावले. यासाठी केला ध्यास. यात्रा झाली काल गावची. मामा अशी यात्रा पार पडली जोरात ना. सगळी टाळ्या वाजवायला लागली. यात्रेसाठी धनश्रीला बोलावली होती काय? हा ना, मग दुसरं काय तेव्हा आईचं सारखं चाललं होतं. माझी भाची आहे ना, माझी भाची आहे ना. तुम्हाला बोलाव, तुम्हाला काय वेळ नव्हता. अहो आमच्या माग सगळं शेतीचं नियोजन गुराढोरांचं लय काम होय ना. आता काय तुम्हाला सांगायचंय. आता धनश्रीला 2 दिवस राहिली. आता मी तिला घेऊन जायला आलोय. कशाला राहते की 2 दिवस? अजून 4 दिवस ठेवली पण तिला स्थळ येणार आहे. कुणाला? धनश्रीला. म्हणून तर मी गडबडीत आलो. नाही तर कशाला आलो असतो. आता अजून 2 दिवस ठेवली असती धनश्रीला. पण स्थळ मिळून की आपल्या जवळचे पाहुणे रावळे नशिबाचा भाग आहे. ती काय पुढं घडल न घडल मग उद्या स्थळ येणार आहे. होय का? पण तिच्या मनाविरुद्ध काय करू नका. नाही तसं काय करणार नाही. तिच्या इच्छेविरुद्ध जाणार आहे. पण उद्या तिला पाहुणे बघायला येणार आहे. ती परत आणू दिवाळीच्या सुट्टीला. परत आणू सुट्टीला परत आणते. नाही पण आता घेऊन जातो. आणि धनश्रीचं स्थळाचं काय होतं ती तुम्हाला माहिती सांगतो की. जर योगायोग घडला तर तुम्हाला बोलावतो. मला कशाला? नाही पाहुण्या रावळ्यांच्या बैठकीत जर काय योग तिला मुलीला मुलगा पसंत पडला चांगली जागा असली तुम्हाला बोलावतो. तिला अक्षरा टाकायला का? नाही ठरवायला बोलावतो. हो ठरवले अक्षर टाकतो मी. पण दादा चांगले तिला वळण चांगलं लागले बर का. संस्कार चांगले लागल्यात. स्वयंपाक पाणी छान करते. आल्यापासून मला स्वयंपाक भांडगुंड काय तिने करून दिलं नाही. पोरगी आहे कामाची आहे. आता तिच्या नशिबाने काय घडल ती उद्या स्थळ येणार आहे म्हणून मी घेऊन जातोय. नाही तिचं पुढे काय होईल ती तुम्हाला बोलवतो. मामा मी काय म्हणतोय, कधी कधी असं होतं काकत कासा आणि गावभर वळसा. जवळच पोरग बघायचं, आपल्या पाहुण्या रावळ्यातलं बघायचं. भले परिस्थिती गरीब का असाना पण पोरग निर्व्यसनी विश्वासातलं पाहिजे. ती आता काय तिच्या नशिबाचा भाग. पण आपण सगळी पडताळणी केल्याशिवाय तर काय लगेच तिचं लग्न लावून देणार आहे का? हो पडताळणी केल्याशिवाय काय शहनिशा केल्याशिवाय काय तिचं फक्त आता न्यायला आलोय. अंधार पडलाय मला जाऊ द्या. बर पप्पा जाता जाता आमिर दाजींना भेटून जायचं का? बघू आता अंधार पडलाय. कशाला अमिरदाची घरी अंधार बी पडलाय आणि त्याच्या इथं रस्त्यावर मामा काट पिटे 10-5 जणांच्या गाड्या. आता कुठं आम्ही थांबायला नको. आपण आता डायरेक्ट जाऊ. हो चालतंय. बरं आम्ही जाऊ का आता? आम्हाला उशीर झाला. अंधार पडायला लागला. पोरगी आहे बरोबर. हो कुठं काट्या कुठ्यात गाडी पंक्चर होईल काय होईल आम्ही जातो. दादा चालली होईल. कशाला रडताय दाजी? येते की मी परत. तू 2 दिवस मला किती बरं वाटत होत. गप्प बसा, रडू नका. येईन की मी परत. कवा येशील आता? मामात मग तुझं लग्न जमले वाटत. नाही म्हणून सांग. मी बघतो की तुला चांगलं पोरग. हा आली जा. पोरगी बी अशी लबाड आहे का नाही. 1 दिवस राहिली तर 3000 रुपये खाऊन गेली. दाजी गुढीशेव घ्या. दाजी बालुशाव घ्या. दाजी जिलबी घ्या. मला पर्स आवडते. मला गोळा आवडतो. दाजी मला वडापाव आवडतो. पाव खाऊन पावागत झाली. बरं झालं गेली हात पाव तुरी देऊन. पाववाली कुठली
आणि